हॅलो मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये एकदम कडक स्वागत आहे। काही दिवस आपले व्हिडिओ आले नव्हते कारण की आपले एग्जाम चालू होते आणि आज आपण चाललोय कॉलेजवरती। तर मग कसं काय वाटतंय, नादच खुला। नाईटला ड्युटी करून डायरेक्ट मॉर्निंगला कॉलेजला एकदम फ्रेश होऊन पुढे गेलो तर रोडमध्ये भेटले आपले आर्यन भाऊ। तर आर्यन भाऊ ते बिल्डिंगवर राहायला गेले तर तिकडे पाण्याचा इश्यू असल्यामुळे बाटला घेऊन आले ते पाणी भरायला। पुढे गेलो तलावावरती एक नंबर सूर्य दिसत होता आणि मस्तपैकी पाणी, काय रे बाबा, मन प्रसन्नच, एकदम कडकवाला शीतल तलाव दिसत होता। तिथून पुढे गेलो तर योगा करणारे आपल्या योगामध्ये एकदम मग्न होते। एकदम मस्त वाटलं बघून, मला सकाळ सकाळी मन प्रसन्न झालं। तुम्हीच बघा आता पुढे किती भारी बोलतात आहे ते। तिथून पुढे गेलो तर मस्तपैकी रेल्वे स्टेशनवरती गेलो, बघतोय तर काय जे ते आपल्या गडबडीमध्ये चालवत होते। ट्रेनमध्ये बसलो तर एकदम खचाखच फुल भरून ट्रेन होते। तिथून डायरेक्ट पुढे ट्रेन पकडून उतरलो खाली, मस्तपैकी टॅक्सीमध्ये बसलेलो कारण की आपलं कॉलेज जरा लांब आहे। बघतोय तर काय गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आता काय एक नंबरचं एक्झाम आपली जाणार आहे। पुढं जंगलातून वाट काढत काढत एकदम कडकवाला पण कॉलेज घेतले, नादच खुळा, कारण की आपण काय साधा माणूस आहे का। तर जंगलातून मस्तपैकी चाललो, मग काय एक नंबर नजारा बघत बघत एकदम पुढं बसलेलं, त्यासाठी एकदम भारी रोड दिसत होता। मला गावचीच आठवण आली। आपल्या पुढे गेलो तर डांबरीकरण आता नष्ट होत चाललंय आणि जर सिमेंटचं रोड झालं तर पण सिमेंटच्या रोडवरती काय गाडी बरोबर चालत नाही बघा। नंतर प्रतिच्या प्रवासामधला हा व्हिडिओ आहे बघा। इथं रिक्षावाल्यांचा जराशी काय स्पीड कमी नाही केल्यामुळं पुढून गाडी आल्यामुळं टॅक्सीवाल्याला गाडी थांबवावं लागली। काय आता तेवढं चालतं ड्रायव्हरचं एकच नंबर। मग काय पण ड्रायव्हर एक नंबर होता, दोस्तच बनला डायरेक्ट। तेवढ्यामध्ये कसा विषय झाला माहिती आहे का, आम्ही बोलण्याच्या नादामध्ये वेगनरवाला एवढा घासून गेला की जसं काय त्याला दुबईलाच जायचं तर ते प्लेन सुटते। पण जाऊ दे, एखादं असतं तसं। पुढे गेलो का मस्तपैकी नजरेतून गणपती बाप्पाचं दर्शन होत होतं आणि आपलीच बॅग पुढं ठेवले। मग काय तेव्हा आपलं नादच खुळा जायला, तिकडे आपले फ्रेंडच होतात। कसं आपली भाषाच क्वालिटी आहे। परत आपल्या एरियामध्ये येऊन म्हटलं तुम्हाला एकदम संध्याकाळचा 6 वाजताचा नजारा दाखवूय, मस्तपैकी 5:30-6 वाजताचा। तरी आपल्या एरियातला नजारा आहे बरं, किती भारी आहे बरं। इथं सगळं काय मस्त वाटतं बघा, सगळं काय हो। परत एकदा आपल्या पवार काकी भेटल्यात आहे बघा, मस्तपैकी डॉग प्रेमी, म्हणजेच आपल्या मांजरांना, कुत्र्यांना, डॉगला एक नंबर खायला घालतात। माहित नाही पण यांना नक्की कधी ह्या जन्मात नाही पुढच्या जन्मात नक्कीच पुण्य भेटणार आहे। आम्ही थोडं हिडजिड करतो कारण की कसं होतं, एवढी कुत्री घरापाशी बोललं तर थोडासा वाटतं की यार, म्हणजे की ते गोचिड वगैरे। पण शेवटी आम्ही सुद्धा डॉग लवर आहे, कारण गावी होतो तो माझ्याकडे पण 5 कुत्री होती घरी। तुम्हाला तर माहितच आहे, सगळ्यात जे गावातले त्यांना माहितच आहे बघा। असं ते ना, म्हणजे की आता कसं आहे, ते शिजवून घालण्याचा पण त्यांनी प्रयत्न केला पण नाही होत आहे ते शिजवून, म्हणजे की नाही खात आहेत ते, त्यांना कच्चं खायची सवय आहे। तर काही दिवसांनी यांची एका चॅनलवरती आपण इंटरव्ह्यू देणार आहे, म्हणजेच मुलाखत। तर त्यावेळेस त्यांचा बँक अकाउंट किंवा XYZ काय तर आपण टाकू, कारण की अशी सेवा काय कोण म्हणजे साधं म्हणत नाही, दिल खूप मोठं लागतं की असे प्राण्यांची सेवा करायला। मुलाप्रमाणे जपतात आहे। तर त्यांचा बँकची डिटेल वगैरे देईल, त्यावेळेस तुमच्याकडून होईल तेवढी मदत करा त्यांना आपण पर्सनली। ज्यावेळेस एक आपण प्राणी मित्र म्हणून चॅनलवर आपण कॉन्टॅक्ट केलं की यांचे असे कॉन्टॅक्ट साधा म्हणून, कारण की काही दिवसापासून काकींचा सुद्धा पाय दुखायला लागला आहे। आणि पदर पैशातून हे लोक घालतात, असं नाही की यांना कुठल्या संस्था देते किंवा ट्रस्ट देते, हे पदर पैशातून घातले जातात। आणि आपल्यासारखे मिडल फॅमिली आहेत, असं पण नाही की लय पैसा आहे त्यांच्याकडे किंवा लय की असं म्हणून घालतात आहे। एवढ्या जनावरांना, म्हणजे डॉगला म्हणा, मांजराला म्हणा, जेवण घालणं सुखाचं नाही, ते पण एवढं जाऊन रोजचं त्याच टायमांगला हे असे आशेवरती बसतात, वाट बघत बसतात त्यांची। तर हेच बोलायचं होतं, तर करा सपोर्ट काकींना पण। सकाळी काढलेला तो दिवसाचा व्हिडिओ होता आणि आता बघा हे रात्रीचा नाईटचा व्हिडिओ कसा दिसतोय। तलाव, शीतल तलाव, छत्रपती शिवाजी महाराज तलाव म्हणून पण ओळखलं जातं। रात्री खूप सुंदर दिसतोय यार।